नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. सध्या इंडियाची तरी क्रिकेटची कोणती मॅच नाही होत आहे, परंतु कॉमनवेल्थ गेम चालू आहेत 2026, जिथे इंडिया म्हणजे खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देत आहे. इंडियाची जी ॲथलेटिक्सची जी टीम आहे त्याच्यावर काल मी व्हिडिओ केलेला आहे याच्यावर की इंडियाने आतापर्यंत 17 पदकं वगैरे जिंकली आहेत. सुवर्ण होती, त्याच्यात 3 सिल्वर होते, परत ब्रॉन्झ होते. आणि मी बोललेलो कालच्या रात्री नीरज चोप्रा जो आपला जॅव्हलिंग थ्रो भालेफेकीचा वर्ल्ड चॅम्पियन, ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्याशिवाय पाकिस्तानचा जो ॲथलेटिक्स आहे सलीम, काय त्याचं नाव, एक मिनटं, गेल्या वेळेचा ऑलिम्पिकमध्ये तो गोल्ड विनर होता, अर्शद नदीम. तर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये थोडंसं आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळेल, पण थोडं झालं उलटंच. पाकिस्तान देखील आपल्या शेजारील कंट्री, श्रीलंका देखील आपली शेजारील कंट्री, आणि खूप लोकसंख्येच्या मानाने आणि इतर सगळ्या गोष्टींच्या मानाने फायनान्शियली खूप असे गरीब म्हणण्यापेक्षा तेवढं त्यांच्याकडे नाही आहे तेवढं फायनान्शियली गोष्टी वगैरे. तरीसुद्धा त्यांच्या तरंगा करून एक आहे ॲथलेटिक रोशन तरंगा, त्यांनी गोल्ड जिंकलं कॉमनवेल्थमध्ये. त्यांनी 89 मीटर भाला फेकला आणि नीरज चोप्राने 85, आणि ब्रॉन्झवर देखील इंडियाचंच शिक्कामोर्तब झालं. यशवीर सिंह करून नाव आहे, त्यांनी मला वाटतं 84 का 83 वगैरे मीटर त्यांनी फेकलं. तर अशा पद्धतीने जॅव्हलिंग थ्रोमध्ये 2 मेडल इंडियाला मिळाले, सिल्वर आणि ब्रॉन्झ. गोल्ड पण मिळालं असतं, पण श्रीलंकेचा प्लेयर जो सुरुवातीपासूनच खूप चांगला, म्हणजे मी थोडंसं बघितलं, हायलाईट्स बघितले, पण तो 2-3 राऊंड होता, ते 2-3 राऊंड त्यांनी आधी पण खूप चांगले थ्रो केले होते, आणि त्याची फिजिक पण वाटत होती, नीरज चोप्रासारखाच होता. त्याच्यामुळे त्याचे थ्रो खूप सुपर गेले. पाकिस्तानचा वाटतं तो क्वालिफायच झाला नाही, काहीतरी इश्यू झाला त्याला, काही 76 काय 77च तो जास्त भाला लांब फेकू शकला मीटर. त्याच्यामुळे इंडिया पाकिस्तानमध्ये जी आपण स्पर्धा बघणार होतो ती आपल्याला बघायला मिळाली नाही, पण इंडिया श्रीलंकामध्ये बघायला मिळाली, आणि श्रीलंकेने गोल्ड मेडल जिंकलं तिकडे. तर अशा पद्धतीने आता मी व्हिडिओ जस्ट स्टार्ट करायच्या आधी आपली टोटल मेडल लिस्ट गेली होती 23वर, पण आत्ता करंट एकदम तुमच्यावर व्हिडिओ बघताना दिसते की 30 झाले आहेत. त्याच्यामध्ये 8 गोल्ड, 15 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ आहेत आपल्याकडे. तर खूप छान असं रिप्रेझेंट करते इंडियाची ॲथलेटिक्स टीम, आणि आपल्याला खूप प्राऊड फील करवते. कारण जेव्हा आपले स्पोर्ट्स पर्सन असे चांगले विन आणतात देशात, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये नाव होतं आपल्या कंट्रीचं, तर खूप प्राऊड वाटतं आणि खूप मोठी गोष्ट असते ही. नुसतं ह्याला खेळ असं नाही, पण एक ह्याच्यामुळे एक देशातला प्राईड मिळतं, नाव होतं देशाचं, आणि हळूहळू आपण स्पोर्टिंग कंट्रीच्या दिशेने वाटचाल करतो असं मला आता वाटायला लागलं. बॉक्सिंगमध्येच आपल्याला 13पैकी 10 प्लेयर आपले फायनलमध्ये होते. आता त्याच्यात ते किती जिंकले, अजून पण आपल्याला चान्स आहे. आज देखील आता फायनल होणार आहेत अजून काही ह्याच्या ज्युडोचे आहेत, बॉक्सिंगचे आहेत, तर त्याच्या अजून आपल्याला 4-5 मेडलची अपेक्षा आहे. तर बघू काय होतं. शिवाय ज्युडो आणि ॲथलेटिक्स आहे, परत बॉक्सिंग पण आहे. आज रात्री होणार आहे फायनल. जर त्याच्यामध्ये पण आपल्याला पदकं जिंकली तर आपण 30 तर झालं ऑलरेडी, 35पर्यंत पण जाऊ. तर प्रीती पवार आणि जॅस्मिन लांबोर या लोकांनी बॉक्सिंगमध्ये गोल्ड मिळवला आज. तर इंडियाच्या मुली तर सुपर आहेत, मुलं पण आहेतच. बॉक्सिंगमध्येच मला वाटतं इंडियाला काहीतरी 10 काय टोटल 15 झाले ना, तर त्याच्यात 15मधली मला वाटतं 12 तरी बॉक्सिंग, 12 ते 10 तरी नुसते बॉक्सिंगमध्येच मिळाले. सिल्वरमध्ये पुढे सिल्वर, गोल्डमध्ये त्याच्यात ते 3-4 गोल्ड असतील. तर खूप बरं वाटते इंडियाचं प्रोग्रेस बघताना, आणि एवढे चांगले ॲथलेटिक्स आपल्याकडे आहेत, आणि आपल्या देशाचं नाव खूप ते उंचावर नेतात आहे. तर
या गोष्टी अशा एका रात्रीत घडत नाही. याच्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. जी गव्हर्मेंट आहे ती गव्हर्मेंट सध्या स्पोर्ट्सला खूप प्राधान्य देते, इन्व्हेस्टमेंट करते स्पोर्ट्समध्ये, प्लेयर लोकांना बनवते, डेव्हलप करते. त्यांना असेच ते लोक एका इव्हेंटमध्ये जाऊन गोल्ड नाही मिळत. त्यांना खूप त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असते, डिसिप्लिन असतं, कोचिंग, बाहेरचे कोचिंग असतात, त्यांचं रुटीन असतं, डाएट असतं, ते खूप साऱ्या गोष्टी असतात आणि तिकडे गव्हर्मेंट लक्ष देते. जे आपलं स्पोर्ट्स मिनिस्टर असेल वगैरे म्हणा, तर कारण याच्या आधी कधी एवढं इंडियाचं नाव स्पोर्ट्समध्ये फक्त क्रिकेटच आपल्याला माहिती होतं बस. कधीतरी हॉकी, बॅडमिंटन, पण आता आपल्या बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये आपलं नाव खूप गर्वाने आणि प्राऊडली घेतलं जातं आहे. जसं जॅव्हलिनमध्ये नीरज चोप्रामुळे आपण फेमस झालो आहे. जॅव्हलिन कधी आपलं नाव पण आपण ऐकलं नव्हतं आणि आता जेव्हापासून नीरज चोप्राने गोल्ड जिंकलं आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सिल्वर वगैरे पण जिंकले, तर प्लेयर पण येतात एकाला बघून इन्स्पायर होतात. तर बघा, हा यशवीर सिंह जो आहे त्याने पण नीरज चोप्राला बघूनच तो इन्स्पायर झाला असेल आणि आज त्याच्याबरोबर तो मेडल जिंकतोय. तर आणि पोडियम दोघं शेअर करतात. केवढी प्राऊडची गोष्ट आहे, खूप खूप प्राऊडची गोष्ट आहे. ज्यांना हे समजतं ह्या गोष्टीचं महत्त्व वगैरे त्या लोकांनाच कळेल की किती मोठं आहे हे काम. जरी ऑलिम्पिकमध्ये आपण नाही जिंकलो तरी कॉमनवेल्थ गेम देखील खूप मोठं इव्हेंट असतो. इथेसुद्धा जगभरात ते नाही म्हटलं तरी एशियाची तरी बऱ्याचशा कंट्री असतात या इव्हेंटमध्ये आणि त्याच्यातून आपण एवढे गोल्ड जिंकतो आहे, तर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि याच्यामागे त्या खेळाडूंना देखील खूप खूप अभिनंदन, कारण हे सगळेच खेळाडू काय बोलतात त्याला, पिढी जात किंवा जन्मता स्पोर्टिंग असतात. काही खेळाडू ना ते बघून, एखाद्या ठिकाणी बघून, टी व्हीवर बघून त्याच्यावर इन्स्पायर होतात आणि मग पुढे ते प्रॅक्टिस चालू करतात आणि मग इथवर पोहोचतात. पण काही खेळाडू खूप गरिबीतून त्यांना परवडत नसतं, पण त्यांच्यामध्ये पोटेन्शियल बघून कोणतरी त्यांना प्रोत्साहन देतो, पुढे आणतो, पुश करतो आणि ते लोक एवढं देशाचं नाव मग मोठं करतात. तर 1-2 स्टोऱ्या आहेत अशा ह्याच्यात. जो आता श्रीलंकेचा देखील जो जिंकला आहे रोशन तरंगा, तो सुद्धा खूप गरिबीतून या स्पोर्ट्समध्ये आलेला आहे आणि आज गोल्ड त्याची देखील एक स्टोरी आहे. पूर्ण माहिती घेऊन मी उद्या याच्यावर एक मस्त व्हिडिओ आपण बनवूया. तर क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सध्या स्पोर्ट्समध्ये खूप गोष्टी घडतात आहे इंडियासाठी, खूप चांगल्या गोष्टी घडतात आहे, आनंदाच्या गोष्टी घडतात आहे, आपल्याला प्राऊड फील करणाऱ्या गोष्टी घडतात आहे. गोल्ड मेडल जिंकतात आहे, सिल्वर जिंकतात आहे आपले प्लेयर, तर खूप छान वाटतं आहे. तर रात्री देखील काही बॉक्सिंगचे मॅचेस आहेत, त्यासुद्धा आपण गोल्ड मिळायला पाहिजे, कारण बॉक्सिंगमध्ये खूपच इंडिया चांगलं करताना दिसतं आहे. पाकिस्तानची एक प्लेयर आहे बॉक्सिंग, ती सुद्धा मला वाटतं सिल्वर काय ब्रॉन्झ जिंकले बहुतेक ती एकच त्या लोकांना मेडल मिळालं आहे. तर मी थोडं ते म्हणजे मध्ये पाकिस्तानचे काही यूट्यूबरचे चॅनल बघत असतो, त्याच्यामध्ये तेच दिसतात आहे. ते लोक किती फ्रस्ट्रेट झाले आहेत आपली प्रगती बघून. इंडियाला एवढे गोल्ड मेडल वगैरे मिळतात आहे आणि त्यांच्या कंट्रीला फक्त एकच मेडल मिळालं आहे. एवढे त्यांचे ॲथलेटिक्स गेले त्यापैकी एकालाच अजूनपर्यंत मेडल मिळालं आहे, बाकी कोणीही मेडल अजूनपर्यंत अचीव करू शकलं नाही आहे. तर पाकिस्तान ते लोक पाठवायचं काम करतं, पण ते लोक त्यांच्या मागे कोचिंग स्टाफ किंवा अजून गोष्टी असतात प्लेयर लोकांना, त्यांच्या डाएट, त्यांचं मेडिकल, फिटनेससाठी जे एक स्टाफ लागतो ते थोडं प्रोव्हाइड करत नाही आहे वगैरे, अशा तक्रारी मी त्या यूट्यूबच्या चॅनलवरून बघतो. त्याच्यामुळे त्यांच्या स्पोर्ट्समध्ये अजून तेवढी इम्प्रूव्हमेंट नाही आहे. तो जॅव्हलिनमध्ये अर्शद नदीम त्याने फक्त थोडंसं इम्प्रूव्हमेंट केली होती गेल्या 1-2 वर्षात, पण आता ते जो आज त्यांनी मागे पडला त्याच्यावरून देखील तिकडचे लोक खूप त्याला ट्रोल करतात आहे की पैसा आला म्हणून त्यांनी म्हणजे लक्ष दिलं नाही, म्हणजे खूप काय बोलतात त्याला, तेवढी प्रॅक्टिस वगैरे केली नाही वगैरे, असे त्याच्यावर ब्लेम करतात. पण असं नाही आहे. एखाद्या प्लेयरला कोणालाच असं वाटत नाही की आपण जिंकू नये किंवा आपण सगळ्यात खालच्या लेवलला राहावं, सगळ्यांना टॉपलाच राहायचं असतं. पण
शक्य होत नाही. कधी कधी फिटनेस तेवढा नसतो, कधी कधी नशीब साथ देत नाही, भरपूर गोष्टी असतात. जसं काल ते लोक म्हणत होते की तिथे हवा भरपूर होते ते जॅव्हलिंग थ्रोचा, त्यामुळे त्यांना जो एक फोर्स किंवा जी रिदम एक पाहिजे होती ती मिळत नव्हती. त्यामुळे ह्याचं पण नीरजचं पण तेवढा 84 गेला, पण नीरज अजून त्याच्यापेक्षा लांब टाकू शकतो. हा जो आहे अर्षद नदीम यांनी पाकिस्तान यांनी 92 मीटर्स टाकला होता जेव्हा हा गोल्ड जिंकला होता वाटतं ह्याच्यामध्ये, कशामध्ये, ऑलिम्पिकमध्ये, सॉरी 2022च्या. तर अशी आहे. तर आता ह्या ह्याच्यातून ना तरी बरेच स्पोर्ट्स काढले याला पण. मला वाटतं हॉकी वगैरे नव्हतं वाटतं, बॅडमिंटन, शटलकॉक वगैरे, नाही तर त्याच्यामध्ये पण इंडिया बऱ्यापैकी चांगली आहेत. अजून आपल्याला मेडल मिळाले असते. नंतरसुद्धा मित्रांनो, खूप खूप आनंदाच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ह्याला सेलिब्रेट करा. तुम्ही बाकीचे इंडिया वर्ल्ड कप फायनल जिंकते क्रिकेटची, T20 वर्ल्ड स्टेटसला लावतात, तर या प्लेयर लोकांना देखील तुम्ही स्टेटस लावले पाहिजे. नीरज चोप्रा म्हणा, प्रीती पवार बॉक्सिंगमध्ये, जॅस्मिन, तर असे प्लेयर आहेत. तर तुम्ही सेलिब्रेट म्हणजे आपण करायला पाहिजे, कारण खूप प्राऊड मुमेंट असतात या. तर उद्या पुन्हा आपण ह्याच कॉमनवेल्थवर एक व्हिडिओ करूया. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.